इथे अमित तिची वाट पाहत बाहेर उभा होता, पण त्याची प्रतीक्षा लगेचच संपली होती, कारण ती आता रेडी होऊन बाहेर आली होती. बेबी पिंक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन तिने घातला होता, कानात मोठे डायमंडचे टॉप्स आणि गळ्यात फक्त तिचं छोटं मंगळसूत्र. केस सगळे क्लचरमध्ये अडकवून वर बांधले होते, त्यामुळे तिच्या शरीराचा वरचा कोणताच भाग झाकला गेला नव्हता. तिचा उघडा गळा आणि क्लिवेजेस स्पष्ट दिसत होते, त्यामुळे ती खूपच मादक दिसत होती. आणि तिला तसं पाहून इथे त्याच्या श्वासाची गती मात्र प्रचंड प्रमाणात वाढली होती. धक धक धक. आता पुढे. त्या ड्रेसमध्ये जानू कमालीची आकर्षक दिसत होती. ती येऊन त्याच्यासमोर कधीपासूनची उभी होती, पण त्याची नजर काही केल्यात तिच्यावरून हटतच नव्हती. आणि तिच्यावर स्थिरावलेली त्याची ती नजर तिला मात्र खूपच अस्वस्थ करत होती. जणू नजरेनेच तो तिचं सौंदर्य पित होता. जानूला आता वाटू लागलं की उगीचच आपण केस वर क्लचरमध्ये बांधले. निदान मोकळे सोडले असते तर बरं झालं असतं. मीत, बास ना आता. कधीपासून तुम्ही एकटक पाहत आहात? प्लीज, मला खूप लाज वाटते. शेवटी न राहून तिने एकदाचं बोलून टाकलं त्याला. तेव्हा कुठे तो भानावर आला. ओ माय जान, यू आर लुकिंग डॅम हॉट. तो बोलला तशी तिला तर खूपच लाज वाटली. ती पटकन मागे वळली आणि तिथून दूर पळू लागली, पण त्याने पुढे जाऊन तिच्या कमरेत दोन्ही हात घालून तिला जवळ ओढलं. तशी ती मागून त्याच्या मिठीत आली. आता त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर होते आणि ती त्याच्या मिठीत. जान, तू तर एवढी छान तयार झाली आहेस, पण मी तर त्याच कपड्यांवर आहे. तुला चालणार आहे ना? की मग मी पण चेंज करू? तो आता ऑफिसच्याच कपड्यांवर होता म्हणून तो तिला मिश्किलपणे विचारत होता. त्याने फक्त ब्लेझर काढलं होतं आणि आता तो व्हाईट शर्ट, टाय आणि ब्लू ट्राउझरवर होता. नो डाऊट अट्रॅक्टिव्हच दिसत होता तो. ती आता त्याच्या बाजूने वळली आणि त्याची टाय लूज करत बोलली, तुम्ही असेही खूपच हँडसम दिसत आहात. असं वाटतं खाऊनच टाकू. ती त्याच्या कानाला बाईट करत बोलली. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. ओ रिअली? प्लीज डिअर, तो क्यूट फेस करत बोलला. त्याची नजर बघूनच तिला कळलं भावनेच्या भरात आपण काय बोलून गेलो ते. आणि तिच्या चेहऱ्यावर आता लज्जेची लाली पसरली आणि ती दोन्ही हाताने स्वतःचा चेहरा झाकून तिथून पळून जाऊ लागली. पण त्याने पुन्हा तिला पकडलं आणि मागून मिठीत घेतलं. त्याने तिच्या उघड्या खांद्यावर एक डीप किस केला आणि तिच्या कानात हळूच बोलला, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे स्वीटहार्ट. तसे त्याचे गरम श्वास तिच्या कानाजवळ तिला जाणवले आणि आपसुकच एक शिरशिरी पूर्ण शरीरात उसळली. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे माय लव्ह. थँक्स फॉर दिस ब्युटिफुल सरप्राईज. तिच्या पोटावर असलेला त्याचा हात तिने तिच्या हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवून ती बोलली. तसा तो हसला आणि तिला त्याच्या बाजूने वळवलं त्याने. आणि आता तिचा हात हातात घेऊन तिच्या बोटात डायमंड रिंग घातली आणि त्यावर किस केला. थँक्यू मीत, ती बोलली. तिला तर कसं रिॲक्ट होऊ काही कळत नव्हतं. इतकी ती भारावून गेली होती. यू लाईक इट? त्याने विचारलं. येस, इट्स व्हेरी प्रिशियस, ती पण त्या रिंगवर किस करत बोलली. तसा तो हसला. थोडा वेळ दोघेही एकमेकात हरवले होते. आज माझा चंद्र इतका सुंदर दिसतोय की कदाचित माझीच नजर लागेल त्याला. तो तिच्या कपाळावरून त्याचं अंगठ्याजवळचं बोट फिरवत ते खाली खाली तिच्या गळ्यापर्यंत आणत बोलला. ते बोट तो अजून खाली आणणार त्याआधीच तिने पकडलं. मी प्लीज, ती अस्पष्टरित्या बोलली. तिच्या शरीरातून एक वीज सळसळली जणू त्याच्या ह्या कृतीने. तो मात्र गालातच हसला. जान, कम. तिचे डोळे अजून बंदच होते म्हणून तो थोडं मोठ्यानेच बोलला. तिने डोळे उघडून पाहिले तर तो स्माईल करत तिलाच बघत होता. मग ती पण किंचित हसली आणि त्याच्यासोबत गेली. आता मंद मंद म्युझिक सुरू झालं. त्याने तिच्या समोर त्याचा हात धरला. तसा तिने हसून त्याच्या हातात हात दिला आणि मग दोघेही कपल डान्स करू लागले. दोघेही आता एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि डान्स करत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर स्माईल होती.
तिने त्याच्या छातीवर तिचं डोकं ठेवलं होतं आणि हळूहळू हलून डान्स करू लागली होती. दोघेही एकमेकांना फील करत डान्स करत होते. थोड्या वेळाने तिने नजर वर केली आणि मीत, आय लव्ह यू, ती त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तसा तो हसला आणि तिला अजून जवळ ओढलं त्याने. आता ती त्याच्या खूपच जवळ होती. आय लव्ह यू टू जानू, तो पण बोलला आणि त्याने तिच्या मानेवर किस केला. तशी शहारली ती. तो तिच्यापासून थोडा दूर गेला आणि तिला गोल फिरवून पुन्हा मागून मिठीत घेतलं त्याने. आता तिच्या केसांना लावलेलं ते क्लचर त्याने काढलं. तसे तिचे लांब सिल्की केस सळसळ करत खाली आले. त्याने त्या केसांमध्ये स्वतःचं तोंड खुपसलं आणि त्यामधला सुगंध त्याच्या फुफ्फुसात भरून घेतला. एका हाताने त्याने ते केस बाजूला केले आणि आता तिच्या मानेवर, खांद्यावर, पाठीवर त्याचे ओठ फिरू लागले. ती मात्र स्तब्ध होऊन फक्त त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श अनुभवत होती. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच जान, तो बोलत होता आणि तिला किस करत होता. आणि ती मात्र त्याच्या अशा करण्याने अंग अंग मोहरून जात होती. खूप जास्त प्रेम करत होता तो तिच्यावर, तिलाही माहीत होतं. त्यामुळे ह्या स्पेशल दिवशी त्याच्या भावना अनावर होत होत्या तिच्यासाठी. लेट्स कट द केक, थोड्या वेळाने तो हळूच तिच्या कानात बोलला. पण ती भानावर होती कुठे? त्याच्या स्पर्शात कुठच्या कुठे हरवली होती. येस, शेवटी ती कशीबशी बोलली आणि त्याच्यासोबत केक कापण्यासाठी निघून गेली. एक लव शेपमधला रेड कलरचा तो केक होता आणि बाजूला शॅम्पेनची बॉटल. त्याने आधी ती शॅम्पेनची बॉटल ओपन केली आणि दोन्ही ग्लासमध्ये थोडी थोडी ओतली. आता दोघांनीही एकमेकांचे हात कैचीसारखे गुंफवून चेअर करत तो ग्लास तोंडाला लावला. मग दोघांनीही चाकू एकत्र हातात पकडून तो केक कट केला. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जान, तो बोलला आणि त्याने तिला केक भरवला. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मीत, ती पण बोलली आणि तिने पण केकचा एक पीस हातात घेतला आणि त्याला भरवणार तोच त्याने नाहीमध्ये मान हलवली. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. पण तो तिच्या जवळ आला, खूप जवळ. अगदी त्याचे ओठ आणि तिच्या ओठांमध्ये अर्धा इंच इतकंच अंतर होतं. इतका जवळ होता तो तिच्या. तिचे ओठ आता थरथरत होते. धडधड तर प्रचंड वाढली होती. मीत, ती काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांवरून त्याची जीभ फिरवली आणि तिच्या ओठांवर लागलेला थोडासा तो केक खाऊन टाकला. पण त्याच्या अशा करण्याने तिच्या शरीरात मात्र वीज संचारली. ती आता डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र मिश्किलपणे तिच्याकडे पाहून हसत होता. तिने त्याच्या टायला पकडून त्याला स्वतःजवळ ओढलं आणि त्याची टाय काढून फेकून दिली. आता तिने त्या केकची थोडी क्रीम बोटावर घेतली आणि त्याच्या गालावर लावली. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याचा चेहरा हातात पकडून तिने त्या क्रीमवर ओठ टेकवले आणि ती क्रीम खाऊन टाकली. पण इथे त्याची हालत मात्र खराब झाली होती तिच्या अशा वागण्याने. तिने आता त्याच्याकडे हसून पाहिलं आणि त्याच्यासमोर ती केकची क्रीम धरली आणि डोळ्यांनीच जणू ती सांगत होती की तू पण हे कर. तो हसला तिची ही रिॲक्शन बघून. पण मग त्याने त्या केकची क्रीम त्याच्या अंगठ्यावर घेतली आणि तिच्या चेहऱ्याजवळ नेत तिच्या ओठांवर त्याने तो अंगठा रब केला. तशी ती स्तब्ध झाली. पोटात फुलपाखरांनी हैदोस घातला तिच्या. तिला वाटलं होतं तो पण तिच्या गालावर केक लावेल, पण त्याने तर. पण आता विचार करायला वेळ नव्हताच. तो जवळ आला तशी तिची धडधड वाढली. त्याने तिचा खालचा ओठ त्याच्या ओठात पकडला आणि त्यावर लागलेली क्रीम हळूवार चोखू लागला तो. ती मात्र डोळे बंद करूनच होती. मग त्याने तिचा वरचा ओठ पण ताब्यात घेतला. असं करत करत आता तो तिचे ते गुलाबी ओठ त्याच्या ओठांनी हळूवार कुस्करू लागला. तिचे श्वास पण आता वाढले होते. तिचे हात पण त्याच्या केसात फिरत होते आणि ती त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती. बराच वेळ दोघेही एकमेकात गुंतले होते. काही वेळाने त्याने तिला सोडलं. दोघांचेही श्वास आता कमालीचे वाढले होते. तिचे डोळे अजून बंदच होते, पण मन भरलं नव्हतं तिचं. तिने एकदा डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं
तर तो तिलाच बघत उभा होता. तिच्याबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती त्याच्या डोळ्यात. तिने आता त्याला थोडं मागे ढकललं आणि खुर्चीवर बसवलं आणि ती सुद्धा एका बाजूने त्याच्या मांडीवर जाऊन बसली. तो तिच्यावर असणारं प्रेम इतक्या उत्स्फूर्तरित्या एक्सप्रेस करत होता. तिचं पण तेवढंच प्रेम होतं त्याच्यावर आणि तेच आज त्याला दाखवायचं होतं. तिने त्या केकची क्रीम घेतली आणि आता तिच्या खांद्यावर लावली. तिने त्याला डोळ्यांनीच इशारा केला. त्याला तिचा इशारा कळला. त्याने तिच्या कमरेभोवती हात गुंफून तिला अजून जवळ ओढलं आणि ती क्रीम खाऊन टाकली. मग तिने अजून थोडी क्रीम घेऊन तिच्या गळ्यावर लावली. त्याने ती पण खाऊन टाकली. आता तिने अजून थोडी क्रीम घेतली आणि तिच्या खोल गळ्यावर अगदी तिच्या हृदयाजवळ लावली आणि त्याला इशारा केला. पण असं करताना तिची धडधड मात्र कायच्या काय वाढली होती आणि तो तर स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच होता. तिच्या अशा करण्याने त्याची बेचैनी पण खूप जास्त प्रमाणात वाढली होती. तिचा ऊर वर खाली होत होता. जसजसा तो जवळ येत होता तिची थरथर वाढत होती. शेवटी त्याने त्याचे ओठ तिथे टेकवलेच आणि ती क्रीम तो खाऊ लागला. पण त्याच्या ओलसर ओठांचा आणि जिव्हाचा तिथे होणारा स्पर्श जणू तिचा जीव घेत होता. तिने डोळे कच्च मिटून घेतले आणि त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. त्याचे ओठ आता बराच वेळ झाला तरी तिथेच रेंगाळत होते आणि तिचा मात्र जीव खशात आलेला. शेवटी तिच्याच भावना अनावर झाल्या तसं तिने त्याला स्वतःपासून दूर केलं आणि तिथून उठून समुद्राच्या दिशेने पळू लागली. हे जानू, दिस इज नॉट फेअर यार. त्याला तिच्या देहाची नशा चढली होती आणि ही अशी पळून गेली होती म्हणून त्याचा मूड स्पॉईल झाला होता. तो पण तिच्या मागे धावत गेला आणि त्याने तिच्या पोटाला पकडून तिला मागून उचलून घेतलं आणि गोल गोल फिरवू लागला. मीत, प्लीज सोडा ना. ती झटपटत होती त्याच्या मिठीतून सुटायला, पण त्याने सोडलं नाही तिला. पण ह्या झटापटीत दोघेही आता खाली पडले. आता ती खाली आणि तो तिच्या वर होता. दोघेही भिजले होते. तिच्या चेहऱ्यावर आलेली तिच्या ओल्या केसांची बट त्याने हाताने बाजूला केली आणि तिला किस करण्यासाठी तिच्यावर थोडा झुकला. पण मॅडमने लगेच मान दुसरीकडे वळवली. तसा तो हसला आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने किस करण्यासाठी झुकला. पण तरी पुन्हा तिने चेहरा दुसरीकडे केला. असं 3-4 वेळा झालं. ती मुद्दाम त्याला छळत होती. पण तो मात्र आता चिडला आणि तिथून उठून जाऊ लागला. पण त्याला तसं जाताना पाहून ती पटकन उठली आणि त्याचा हात पकडून तिने त्याला स्वतःजवळ ओढलं आणि आता त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर, गळ्यावर, छातीवर ती पॅशनेटली किस करू लागली. तो मात्र गालातच हसला. अरे यार, किती क्यूट आहे ही माझी जान, तो मनातच बोलला आणि त्याने तिच्या केसांना पकडून तिला त्याच्यापासून दूर केलं आणि त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. आता तो तिला घेऊन त्या टेंटमध्ये आला आणि सगळे पडदे ओढून घेतले त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि हार्ड किस करू लागला. त्याची बेचैनी वाढली होती. तो आता तिच्या मानेवर, गळ्यावर, खोल गळ्यावर किस करू लागला होता आणि ती मात्र त्याच्या स्पर्शात विरघळून गेली होती. तो बेभान झाला आणि त्याने मागून तिच्या गाऊनची चेन खसकन ओढून खाली केली. तसा तिचा तर श्वासच थांबला. तिने त्याला घट्ट मिठी मारली. तो हसला आणि त्याने सगळे लाईट्स डिम केले. आता रंगला त्या टेंटच्या आतमध्ये त्या दोन प्रेमींच्या प्रेमाचा अल्लड खेळ. आजचा व्हॅलेंटाईन्स डे खूपच स्पेशल झाला होता दोघांचाही. पहाट झाली होती. अमितला जाग आली. त्याने पाहिलं तर जानू अजून झोपलेलीच होती. तिच्या गळ्यावर त्याला खूप सारे निशाण दिसले. तसा तो गालातच हसला, कारण हे सगळे निशाण त्यानेच तर दिले होते. जानू, उठतेस ना बच्चा, तो तिच्या केसांवरून हात फिरवत बोलला. पण तिने नाहीमध्ये मान हलवली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कूस बदलून झोपून गेली. त्याला हसूच आलं. त्याला कळत होतं तिची झोप पूर्ण नाही झाली आहे आणि झोप तिला किती प्रिय आहे हे देखील जाणून होता तो. काल त्याने झोपून दिलं नव्हतं तिला. रात्र गाजवली होती त्यांनी. मग कशी झोप पूर्ण होणार होती तिची?
जानू, आपल्याला घरी जायचं आहे ना? तो बोलला तशी ती पटकन उठून बसली. तिला आता लक्षात आलं की ते घरी नाही आहेत, बीचवर आहेत. तशी ती गडबडली. तिने पाहिलं तर आता तिच्या अंगावर कपडे नव्हते, फक्त ब्लँकेट गुंडाळून होती ती. तुम्ही बाहेर जा, मला कपडे घालायचे आहेत. लवकर घरी जावं लागेल. तुम्ही का मला उठवलं नाही लवकर? ती आता त्यालाच रागवत होती. तो मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे तो तर कधीपासून तिला उठवत होता, पण मॅडम कुठे उठत होत्या. पण काहीच बोलला नाही तो, कारण तिचं हे रोजचंच होतं. बायको असल्याचा पुरेपूर फायदा घेत होती ती. जान, मी सगळं पाहिलंय ऑलरेडी, मग बाहेर जाण्यात काय पॉईंट आहे? माझ्या समोरच कपडे घाल, काय फरक पडतो? तो बोलला तशी ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. तुम्ही ना खूपच निर्लज्ज झाला आहात. तुम्ही आता जाताय की मग मी? ती पुढे काही बोलणार तोच तो बोलला. ओके ओके, मी जातो. बिचारा बायकोच्या डोळ्यांनाच घाबरला होता. आता दोघेही गाडीत बसले आणि त्यांची गाडी त्यांच्या घराकडे निघाली. ते आता त्यांच्या विलामध्ये पोहोचले होते. जानूला मात्र आता मॉम डॅड समोर कसं जायचं हा प्रश्न पडला होता. बिचारीला वाटत होतं की त्यांना काय वाटेल की असं व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला ते बाहेर गेले होते. रागवतील का आपल्यावर? ती विचारच करत होती. पण जानू, अमित, तुम्ही लवकर फ्रेश होऊन या. मी तुमच्या आवडीचाच नाश्ता बनवलाय. जा लवकर, ऑफिसला पण जायचं आहे ना तुम्हाला? मॉम अगदी हसत हसतच बोलल्या. तशी जानू त्यांना पाहतच राहिली. तिने अमितकडे एकदा पाहिलं तर तो स्माईल करून वर निघून गेला होता. तिला कळलं तिच्या हिरोने आधीच मॉमना हे सांगितलं होतं. तिने पटकन जाऊन मॉमना मिठी मारली. आय लव्ह यू मॉम, ती तिची मिठी खट्ट करत बोलली. लव्ह यू टू बेटा, मॉम पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. खरंच तिला तिच्या खऱ्या आईचं प्रेम तर नव्हतं मिळालं, पण मॉम मात्र भरभरून प्रेम करत होत्या तिच्यावर. ती आता वर बेडरूममध्ये आली तर अमित बाथरूममध्ये होता. तो त्याचं आवरून बाहेर आला आणि ऑफिससाठी रेडी होऊ लागला. ती पण घाईघाईने बाथरूममध्ये जाऊ लागली. तोच त्याने तिला थांबवलं. जान, तुला आराम करायचा असेल तर आज सुट्टी घे, तो बोलला. आज ऑफिसचा दुसराच दिवस आहे माझा. कोणता बॉस अशी लगेच सुट्टी देणार आहे? तिने त्यालाच विचारलं. अगं, तुझा बॉस देऊ शकतो तुला सुट्टी, पण फक्त त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी द्यावं लागेल. तो तिच्या ओठांकडे बघत मिश्किलपणे बोलला. असं? पण माझ्या नवऱ्याला नाही चालणार ते, ती पण त्याची मज्जा घेत बोलली. नाही, तुझ्या नवऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तो बोलला. माझ्या नवऱ्याला नाही, पण मला प्रॉब्लेम आहे. ओके, मी येणार आहे आज ऑफिसला. आणि हो, तुम्ही जा लवकर ऑफिसला, तुमची PA वाट बघत असेल ना. तिने त्याला चिडवलं आणि पटकन बाथरूममध्ये पळून गेली. हे यू जानू, तो बिचारा बोलतच राहिला, पण ती केव्हाच पळून गेली होती. त्याने हसून नकारार्थी मान हलवली. मग तो पण रेडी झाला आणि खाली निघून गेला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.